अध्याय 2 ओवी. श्री गणेशाय नमः. त्रैमूर्ती राजा गुरु तुची माझा, कृष्णातिरी वास करोनी ओजा, सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सूर स्वर्गी पाहता विनोदा. ऐसे श्री गुरु चरण ध्यात जाता, विष्णू नामांकित अतिश्रमला चालत राहिला एका वृक्षातळी. क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतित, कृपानिधी अनंत दिशे स्वप्नी परियेसा, रूप दिशे सुषुप्सित, जटाधारी भस्मांकित, व्याघ्र चर्म परधानित, पितांबर काशे देखा. येऊन योगीश्वर जवळी भस्म लाविले कपाळी, आश्वासुनी तया वेळी अभयंकर देतसे. इतुके देखुनी सुषुप्तीत, चेतन झाला नामांकित, चारी दिशावलोकित, विस्मय करी तया वेळी मूर्ती देखील सुषुप्तीत. तेची ध्यातसे मनात, पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची. देखून या योगीशा ते करिता झाला दंडवते, कृपा भाकी करुण वक्त्रे. माता पिता तू म्हणत असे, जय जयाजी योगा दिशा, अज्ञानतम विनाशा तू ज्योती प्रकाशा. कृपानिधी सिद्ध मुनी तुझे दर्शन निशेष, गेले आहे दुरित दोष, तू तारका मास म्हणून आलाशी स्वामिया. कृपेने भक्ता लागुनी येणे झाले कोठोनी, तुमचे नाम कवना मुनी कवने स्थानी वास तुम्हा. सिद्ध म्हणे आपण योगी, हिंडो तीर्थे भूमी स्वर्गी, प्रसिद्ध आमचा गुरु जगी. नृसिंह सरस्वती विख्यात, त्यांचे स्थान गान गापुर, अमरजा संगम भीमा तीर, त्रयमूर्तीचा अवतार. श्री नृसिंह सरस्वती भक्त तारा, वया लागी अवतार त्रयमूर्ती जगी. सदा ध्याती अभ्यास योगी भव सागर तारावया. ऐसा श्री गुरु कृपा सिंधू, भक्त जना सदा वरदू, अखिल सौख्य श्री आनंदू, देता होय शिष्य वर्गा. त्याचे भक्ता कैचे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण, धनधान्यादी गोधन, ऐश्वर्य नांदती. ऐसे म्हणे सिद्ध मुनी, ऐकोनी विनवी नामकरणी. आम्ही असतो सदा ध्यानी तया, श्री गुरु यतीचे. ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्ध यती. वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे. तू तारका आम्हाशी, म्हणून माते भेटलाशी. संहार करुणी संशयाशी, निरोपावे स्वामिया. सिद्ध म्हणे तये वेळी, ऐक शिष्या स्तोम मवळी. गुरुकृपा सूक्ष्म स्थळी, भक्तवत्सल परियेसा. गुरुकृपा होय जाशी, दैन्य दिसे कैचे त्याशी. समस्त देव त्याचे वंशी, कळी काळाशी जिंके नर. ऐशी वस्तू पूजनी, दैन्य वृत्ती सांगशी झनी. नशे तुझे निश्चय मनी, म्हणून कष्ट भोगितोसी. त्रयमूर्ती श्री गुरु, म्हणून जाणीजे निर्धारू. देऊ शकेल अखिल वरू, एका भावे भजावे. एखादे समयी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी. रक्षील श्री गुरु निर्धारी, आपुले भक्तजनाशी. आपण कोपे एखाद्याशी, रक्षू न शके व्योमकेशी. अथवा विष्णू परियेसी, रक्षू न शके अवधारी. ऐसे ऐकोनी नामकरणी, लागे सिद्धाची या चरणी. विनवितसे कर जोडोनी, भक्तिभावे करोनी या. स्वामी ऐसा निरोप देती, संदेह होता माझे चित्ती. गुरु केवी आपुले त्रिमूर्ती, ब्रह्म विष्णू महेश्वर अनेक तुम्ही निरोपिलेती. विष्णु रुद्र जरी कोपती, राखो शके गुरु निश्चिती. गुरु कोपलिया न रक्षी कोणी, हा बोल असे कवनाचा. कवनशास्त्र पुराणींचा, संदेह फेडी गा मनाचा. जेणे मन दृढ होय, येणे परिणाम करणी. सिद्धाशी पुसे वंदोनी, कृपानिधी संतोषोनी. सांग तसे परियेसा, सिद्ध म्हणे शिष्याशी. तुवा पुसिले आम्हाशी, वेदवाक्य साक्षीशी. सांगेन ऐका एक चित्ते, वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मा याचे मुखे करुणा. त्या पासाव पुराण अष्टादश विख्यात, तया अष्टादशात ब्रह्मवाक्य असे ख्यात. पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी. नारायण विष्णुमूर्ती, व्यास झाला द्वापारांती. प्रकाश केला या क्षिती, ब्रह्मवाक्य विस्तारे. तया व्यासापासूनी ऐकले समस्त ऋषीजनी. तेची कथा विस्तारोनी, सांगेन ऐका एक चित्ते. चतुर्मुख ब्रह्मा याशी, कलियुग पुषे हर्षी. गुरु महिमा विस्तारेशी, ब्रह्मदेव निरूपिला. ऐसे म्हणता नामकरणी, पुनरपी सिद्धाशी नमुनी. विनवितसे करद्वय
जोडोनी भाव भक्ती करोनी या म्हणे सिद्धा योगीश्वरा अज्ञान तिमिर भास्करा तू तारक भवसागरा भेटलाशी कृपा सिंधू ब्रह्मदेवे कलियुगाशी सांगितले केवी कार्यासी अद्यंत विस्तारेशी निरोपी जे स्वामी या ऐसा ऐक शिष्या एकचित्ता जधी प्रळय झाला होता आदिमूर्ती निश्चिता होते वटपत्र शयनी अव्यक्त मूर्ती नारायण होते वटपत्री शयन बुद्धी संभवे चेतन अनेक सृष्टी रचावया प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे म्हणून आले मना जागृत होय या कारणां आदिपुरुषतये वेळी जागृत होऊनी नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभीहून त्रैलोक्याचे रचना घरत या कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्मा तये वेळी समस्ताहुनी आपण बळी मजहून अनेक बळी कवन नाही म्हणतसे हसोनिया नारायणू बोले वाचे शब्द वचनू आपण असे महाविष्णू भजा म्हणे तयावेळी देखोनिया श्री विष्णूशी नमस्कारी ब्रह्मा हर्षी स्तुती केली बहुवशी अनेक काळ परियेसा संतोषोनी नारायणा निरोप दिधला अति गहन सृष्टी रचिगा म्हणून आज्ञा दिधली तये वेळी ब्रह्मा म्हणे विष्णूशी नेने सृष्टी रचावयासी देखिली नाही कैसी केवी रचू म्हणतसे ऐकोनी ब्रह्म याचे वचन निरोपी त्यासी महाविष्णू आपण वेद असती हे घे म्हणून देता झाला तये वेळी सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तार तेनेची परी रचून स्थिर प्रकाश करी म्हणितले अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसा आरसा असे खून सृष्टी रचावी तया परी या वेद मार्गे सृष्टीशी रचिका ब्रह्म या अहर्निशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी तेथे सृजी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेदज अंडज नामे जारज उद्भीज उपजविले श्री विष्णूचे निरोपाने त्रिजग रचिले ब्रह्मयाने ज्या परी सृष्टिक्रमणे व्यासे ऐशी कथियेली सिद्ध म्हणे शिष्याशी नारायण वेद व्यास ऋषी विस्तार केला पुराणांशी अष्टादश विख्यात तया अष्टादशात पुराण ब्रह्मवैवर्त ऋषिकेश्वराशी सांगे सुत तेची परी सांगतसे सनकादिनाथ कांते उपजवनी ब्रह्मानिष्ठ निर्गुणी मरीचादी ब्रह्म सगुणी उपजवी ब्रह्मातये वेळी तेथोनी देवदैत्याशी उपजवी ब्रह्मापरियेशी सांगतो कथा विस्तारेशी ऐक आता शिष्योत्तमा कृत त्रेता द्वापार युग उपजवी मग कलियुग एकेकांते निरोपी मग भूमीवरी प्रवर्तावया बोलावनी कृतयुगाशी निरोपी ब्रह्मा परियेशी तुवा जावोनी भूमीशी प्रकाश करी आपणा ते ऐकोनी ब्रह्म याचे वचन कृतयुग झाले संतोषन सांगेन त्यांचे लक्षण ऐका श्रोते एकचित्ते असत्य नेने कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे यज्ञोपवीत आभरण त्याचे रुद्राक्षमाळा करी कंकणे येणे रूपे कृतयुग ब्रह्मायासी असे विनवित माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक माते न सहावे ते ऐक कवने परिवर्तावे ऐकोनी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्म आपण तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी न करी जड तू ते जाण अनेक युग पाठवीन तुवा राहावे सावध होऊन म्हणून पाठवी भूमीवरी वर्तता येणे परी ऐका झाली अवधी सत्याधिका बोलावनी त्रेतायुगा देखा निरोपी ब्रह्मा परियेसा त्रेतायुगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन असे त्याची स्थूल तनू हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळ जन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्म मार्ग ब्राह्मणाशी हाती असे कुश समिधा ऐसे धर्म प्रवर्तक सदावशे ऐशे युग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी बोलावनी ब्रह्मा हर्षी निरोप देत द्वापाराशी सांगेन तयाचे रूपाशी ऐका श्रोते एकचित्ते खड्ग खटांग धरोनी हाती धनुष्यबाण एके हाती लक्षण
उग्र असे शांती, निष्ठुर दया दोन्ही असे, पुण्य पाप समान देखा, स्वरूपे व्यापार असे निका, निरोप घेऊनी कौतुका, आला आपण भूमीवरी. त्याचे दिवस पुरल्यावरी, कलियुगात पाचारी जावे त्वरित भूमीवरी, मनोनी सांगे ब्रह्मा देखा, ऐसे कलियुग देखा, सांगेन लक्षणे ऐका, ब्रह्म याचे सन्मुखा, केवी गेले परियेसा, विचारहीन अंतःकरण, पिशाच्या सारखे वदना, तोंड खालते करून ठाई ठाई पडतसे, वृद्ध आपण विरागहीन, कलह द्वेष संगे घेऊन, वाम हाती धरोनी शिष्ण, येत ब्रह्म या सन्मुख, जिव्हा धरोनी उजवे हाती, नाचे केली अति प्रीती, दोषोत्तरे करी स्तुती, पुण्य पाप संमिश्र, हसे रडे वाकुल्या दाखवी, वाकुंडे तोंड मुखी शिवी, ब्रह्म या पुढे उभा राही, काय निरोप मनोनिया, देखोनिया तयाचे लक्षण, ब्रह्मा हासे अति गहन, पुसतसे अति विनयाने, लिंग जिव्हा का धरिली, कलियुग म्हणे ब्रह्म यासी, जिंकीन समस्त लोकांसी, जीव लिंग जिव्हा रक्षणारांशी, हरी असे आपणाते, या कारणे लिंग जिव्हा धरोनी नाचे ब्रह्मदेवा, जेथे मी जाईन स्वभावा, आपण न भिये कवना, ते ऐकोनी कलीचे वचन, निरोप देत ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन, प्रकाश करिया आपुले गुणे, कली म्हणे ब्रह्म यासी, मज पाठविता भूमीशी, आपुले गुण तुम्हाशी, सांगेन एका स्वामी, या उच्छेद करेन धर्माशी, आपण असे निरकुशी, निरानंद परियेसी, निंदा कलह माझेनी, परद्रव्य हारक परश्रीरत, हे दोघे माझे भ्रांत, प्रपंच मत्सर दंभक, प्राण सखे माझी असती, बकासारखे संन्यासी, तेची माझे प्राण परियेसी, छळन करोनी उदराशी, मिळविती पोषणार्थ, तेची माझे सखे जाण, अनेक असतील पुण्यजन, तेची माझे वैरी जाण, म्हणून विनवी ब्रह्म यासी, ब्रह्मा म्हणे हे कलियुगाशी, सांगे तुझ उपदेशी, कलियुगी आयुष्य नराशी, स्वल्प असे 100 पूर्वयुगांतरी देखा, आयुष्य बहु मनुष्य लोका, तप अनुष्ठान ऐका, करीती अनेक दिवसवरी, मग होय तयांशी गती, आयुष्य असे अखंडिती, या कारणे क्षिती कष्टती, बहु दिवसपर्यंत तैसे नव्हेची, कलियुग जाण, स्वल्प आयुष्य मनुष्यपण, करीती तप अनुष्ठान, शीघ्र पावती परमार्था, जे जन असती ब्रह्मज्ञानी, पुण्य करतील जाणोनी, त्यास तू असाह्य होऊनी वर्तत, असे म्हणे ब्रह्मा, ऐकोनी ब्रह्म याचे वचन, कली म्हणत असे नमन, स्वामींनी निरोपिले जे जन, तेची माझी वैरी असती, असे वैरी जेथे असती, केवी जाऊ तया क्षिती, ऐकता होय मज भीती, केवी पाहू तयासी, 500 भूमंडळात भरतखंडी, पुण्य बहुत, मज मारितील देखत, कैसा जाऊ म्हणत असे, ऐकोनी कलीचे वचन, ब्रह्मा निरोपी हसोन, काळात्म्या ते मिळवून, तुवा जावे भूमीसी, काळात्म्याचे ऐसे गुण, धर्म वासना करील छेदन, पुण्यात्म्याचे अंतःकरण उपजेल बुद्धी, पापाविषयी, कली म्हणे ब्रह्म यासी, वैरी माझे परियेसी, वसतात भूमंडळाशी, सांगेन स्वामी ऐकावे, उपद्रविती माझे बहुत, कृपा न ये मज देखत, जे जन शिवहरी ध्यात, धर्मरथ मनुष्य देखा, अनेक असती माझे वैरी, वास करीती गंगा तीरी, अनेक वाराणसी पुरी, जाऊनी धर्म करीती देखा, तीर्थ हिंडती जे चरणे, अनेक ऐकती पुराणे, जे जन करीती सदा दाने, तेची माझे वैरी जाण, ज्याचे मनी वशे शांती, तेची माझे वैरी ख्याती, अदांभिकपणे पुण्य करीती, त्यासी देखता भीतसे, नासागरी दृष्टी ठेवूनी, जप करीती अनुष्ठानी, त्यांशी देखताची नयनी, प्राण माझा जातसे, स्त्रिया पुत्रांवरी प्रीती, माय बापा अभेरीती, त्यावरी माझी बहुप्रीती, परम इष्ट माझे जाना, वेदशास्त्राते निंदिती, हरिहराते भेद पाहती, अथवा शिव विष्णू दूषिती, ते परम आप्त माझे जाना, जितेंद्रिय जे असती नर, सदा भजती हरिहर, राग द्वेष विवर्जित धीर, त्यांशी देखोनी मज भय, ब्रह्मा म्हणे कलियुगाशी, तुझा प्रकाश बहुवशी, तुवा जाताची भूमीशी, तुझे इच्छे रहाटतील
एखादा विरळागत होईल नर पुण्यवंत, त्याते तुवा साह्य होत वर्तावे असे म्हणे ब्रह्मा. ऐकोनी ब्रह्म याचे वचन, कलियुग करीत तसे नमन. कर संपुट जोडवून विनवित तसे परियेसा, माझ्या दुष्ट स्वभावाशी केवी साह्य व्हावे धर्मासी. सांगा स्वामी उपायासी, कवने परी रहाटावे. कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मा हसे अति गहनी, सांगत तसे विस्तारोनी उपाय कलीशी रहाटावया. काळ वेळ असती दोन्ही, तुझ साह्य होऊनी येत असती निर्गुणी. तेची दाविती तुझ मार्ग निर्मळ असती जे जन, तेची तुझे वैरी जाण. मळमूत्रे जयासी वेष्टन, ते तुझे इष्ट परियेसी. याची कारणे पापपुण्यासी विरोध असे परियेसी. जे अधिक पुण्यराशी तेची जिंकती तुझ, या कारणे विरळागत होतील नर पुण्यवंत. तेची जिंकती निश्चित बहुतेक तुझ वश्य होती. एखादा विवेकी जाण, राही तुझे उपद्रव साहोन. जे न साहती तुझे दारुण, तेची होती वश्य तुझ. या कारणे कलियुगा भीतरी जन्म होतील येणे परी. जे जन तुझेची परी न होय त्या ईश्वर प्राप्ती. ऐकोनी ब्रह्मदेवाचे वचन, कलियुग करी तसे प्रश्न. कैसे साधूचे अंतःकरण, कवन असे निरपावे. ब्रह्मा म्हणे तये वेळी, एक चित्ते ऐक कली. सांगेन ऐका श्रोते सकळी. सिद्ध म्हणे शिष्याशी, धैर्य धरोनी अंतःकरण. शुद्ध बुद्धी वर्तती जन, दोष न लागती कधी जाण. शोभ वर्जित नरांशी, जे नर भजती हरिहरांशी. अथवा असती काशी निवासी, गुरु सेविती निरंतरेशी. त्याशी तुझा न लगे दोष, माता पिता सेवकांशी. अथवा सेवी ब्राह्मणाशी, गायत्री कपिलाधेनुशी. भजनारांशी न लगे दोष, वैष्णव अथवा शैवाशी. जे सेविती नित्य तुळशीशी. आज्ञा माझी आहे ऐशी, तयासी बाधू नको. गुरुसेवक असती नर, पुराण श्रवण करणार. सर्व साधन धर्मपर, त्याते तुवा न बाधावे. सुकृती शास्त्रपरायणाशी, गुरु ते सेविती वंशवंशी. विवेके धर्म करणारांशी, त्याते तुवा न बाधावे. कली म्हणे ब्रह्म याशी, गुरु महिमा आहे कैसी. कवन गुरु स्वरूपे कैसी, विस्तारावे मज प्रती. ऐकोनी कलीचे वचन, ब्रह्मा सांगत तसे आपण. गकार म्हणजे सिद्ध जाण, रेफ हा पापस्य दाहकहा. उकार विष्णुर व्यक्त, त्रितयात्मा श्री गुरु सत्य. परब्रह्म गुरु निश्चित, मनोनी सांगे कलिसी. श्लोक. गणेशो वाग्निना युक्त, विष्णुना च समन्वित. वर्णद्वयात्मको मंत्रस्य दुर्मुक्तिप्रदायकः. गणेशाते म्हणती गुरु, तैसाची असे वैश्वानरू. ऐसाची जाण शार्ंग धरू, गुरु शब्द वर्ते तुके ठाई. गुरु पिता गुरु माता गुरु रेव, परहा शिवहा. शिवे रुष्टे गुरुश्राता, गुरु रुष्टे न कश्चना. गुरु आपला माता पिता, गुरु शंकरू निश्चिता. ईश्वरू होय जरी कोपता, गुरु रक्षील परियेसा. गुरु कोपेल एखाद्याशी, ईश्वर न राखे परियेसी. ईश्वरू कोपेल ज्या नराशी, श्री गुरु रक्ष निश्चये. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर. गुरुरेक हा परब्रह्मं, तस्माद् गुरुमुपाश्रयेत. गुरु ब्रह्मा सत्य जाण, तोची रुद्र नारायण. गुरुची ब्रह्मकारण, म्हणून गुरु आश्रावा. हरे प्रसन्ने पीच वैष्णवा जनाः, प्रार्थयन्ते गुरुभक्ती व्यायाम. गुरु प्रसन्ने जगदीश्वरः, सदा जनार्दन तुष्यति सर्वसिद्धीदहा. ईश्वर जरी प्रसन्न होता, त्याची गुरु होय ओळखविता. गुरु आपण प्रसन्न होता, ईश्वर होय आधीन आपुल्या. गुरु सदा दर्शयिता, प्रवृत्ती तीर्थव्रतम. योग तपादि धर्मान, आचार वर्णादि विवेक ज्ञान. ज्ञानं परं भक्ति विवेक युक्तम. गुरु भजे शास्त्रमार्ग वर्तेनी,
तीर्थव्रत योग तपादी मनी आचार वर्णादी ज्ञानी ज्ञान परम भक्ती विवेक युक्त या कारणे श्री गुरुशी भजावे शास्त्र मार्गेशी तीर्थव्रत याग तपाशी ज्योतिहा स्वरूप असे जाना आचार धर्म वर्णाश्रमाशी विवेक धर्म मार्गाशी भक्ती वैराग्य युक्तांशी गुरुची मार्ग दाखविनार इतुके ऐकोनी कली आपण विनवित तसे कर जोडून गुरु सर्व देवा समान केवी झाला सांग मज ब्रह्मा म्हणे कलीशी सांगेन तुझ विस्तारशी एक चित्ते परियेसी गुरुविन पार नाही गुरुविना न श्रवणं भवेत कश्यापि काश्यचित विना करणेन शास्त्रस्य श्रवणं तत्कुतो भवेत गुरुविन समस्ताशी श्रवण कैचे परियेसी श्रवण होता मनुष्याशी समस्त शास्त्रे ऐकती शास्त्र ऐकता परियेसी तरतील संसाराशी या कारणे गुरुची प्रकाशी ज्योतिस्वरूप जाणावा गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियेसा त्रिशुद्धी कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन पूर्वी गोदावरीचे तिर्यांगे रस ऋषीचा आश्रम थोरी वृक्ष असती नाना परी पुण्यनामे मृग वसती ब्रह्म ऋषी आदी करोनी तप करीती तया स्थानी तयात वेद धर्म म्हणून पैल पुत्र होता द्विज तया शिष्य बहु असती वेदशास्त्राभ्यासिती त्यात दीपक म्हणून ख्याती शिष्य होता परियेसा होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अति निपुण सेवा करिता श्री गुरुची वेद धर्म एके दिनी समस्त शिष्यांशी बोलावून पुसतसे संतोषोनी ऐका श्रोते एकचित्ते बोलाविनी शिष्याशी बोले गुरु परियेसी प्रीती असेल आम्हासी तरी माझे वाक्य परियेसा शिष्य म्हणती गुरुशी जे जे स्वामी निरोपीसी तू तारक आम्हासी अंगीकारू हा भरवसा गुरुचे वाक्य जो न करी तोची पडे रवरव घोरी अविद्या माया सागरी बुडो न जाय तो नर मग तया कैची गती नरकी पडे तो संतती गुरु तारक हे ख्याती वेद पुराणे बोलती ऐकोनी शिष्याची वाणी तोषला वेद धर्म मुनी संदीपका ते बोलावून सांगतसे परियेसा ऐका शिष्य सकळी कामचे पूर्वर्जित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके आमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता काही शेष असे आता भोगिल्या वाचून न सुटे जाना तया सामर्थ उपेक्षा करीतो पापा मोक्षा आडरी घतो याची कारणे निष्कृती करीतो तया पाप घोराशी न भोगिता आपुले देही आपुले पापा निष्कृती नाही हा निश्चय जाणोनी पाही भोगावे आम्ही परियेसा या पापाचे निष्कृतीशी जावे आम्ही वाराणसीशी जाईल पाप शीघ्रेशी प्रख्यात असे अखिल शास्त्री या कारणे आम्हाशी न्यावे पुरी वाराणसीसी पाप भोगीन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यात कवनाशे सामर्थ्यवंत अंगीकारावे त्वरित मनोनी पुसे शिष्याशी तया शिष्यामध्ये एक नामासे संदीपक बोलावतसे अतिविवेक तया गुरुप्रती देखा दीपक म्हणे गुरु स पाप करिता देहनाश न करावा संग्रहो दुःखास शीघ्र करा प्रतिकार वेद धर्म म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्याशी क्षालन करावे पापाशी पुढती वाढे विषापरी अथवा तीर्थे प्रायश्चित्ते आपुले देही भोगोनी त्वरिते पापा वेगळे न होता निरोते मुक्ती नव्हे आपणाशी देव अथवा रोषेश्वराशी मनुष्यादी ज्ञानवंताशी क्षालन न होय पापाशी आपुले आपण न भोगिता दीपक म्हणे गुरुशी स्वामी निरोपावे आपणाशी सेवा करीन स्वशक्तीशी न करिता अनुमान सांगिजे ऐकोनी दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण कुष्ठ होईल अंगहीन अंधक पांगुळ परियेसा संवत्सर एक विषंत माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढ व्रत अंगीकारावी तुम्ही सेवा दीपक म्हणे गुरुशी कुष्ठी होईन आपण हर्षी अंध होईन 21 वर्षी पाप निष्कृती करीन तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती स्वामी निरोपावे त्वरिती मनोनी चरणाशी लागला ऐकोनी शिष्याची वाणी संतोषला वेद धर्म मुनी सांग तसे विस्तारोनी तया पाप लक्षणी आपुले पाप आपणाशी ग्राह्य नव्हे पुत्र शिष्याशी न भोगिता स्वदेहाशी
नवेचे पाप पर्येसा. या कारणे आपण देखा भोगीन आपुले पाप दुःखा. सांभाळी मज तू संदीपका 21 वर्षेपर्यंत. जे पीडिती रोगे देखा प्रतिपाळणाराशी कष्ट अधिका. मजवुनी संदीपका तू ते कष्ट अधिक जाण. या कारणे आपुले देही भोगीन पाप निश्चयी तुवा प्रतिपाळावे पाही. काशीपुरा नेवनिया तया काशीपुरी जाण. पापा वेगळा होईन आपण शाश्वत पद पावेन. तुझ करिता शिष्योत्तमा दीपक म्हणे गुरुशी. अवश्य नेईन पुरी काशी सेवा करीन 21 वर्षी. विश्वनाथा समतुमची ब्रह्मा म्हणे कलियुगाशी. कैसा होता शिष्य त्याशी कुष्ठ होताची गुरुशी. नेले काशीपुरा मन कर्णिका. उत्तर देशी कंबळेश्वर सन्निधेशी. राहिले तेथे परियेसी. गुरु शिष्य दोघे जण स्नान करुणी मणिकर्णिकेशी. पूजा करीती विश्वनाथाशी. प्रारब्ध भोग त्या गुरुशी भोगित होता. तया स्थानी कुष्ठरोग झाला बहुता अक्षहीन. अति दुःखित संदीपक सेवा करीत अति भक्ती करोनिया. व्यापला देह कुष्ठे बहुत पुकृमी पडे रक्त. दुःखे व्यापला अत्यंत अपस्मारी झाला जान. भिक्षा मागोनी संदीपका गुरुशी आणोनी देत नित्य कप. करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप मन तसे. रोगे करुणी पीडिता नरू साधुजन होती क्रूर. तोची देखा द्विजवरू होय क्रूर. एखादे वेळी शिक्षा आणिता एखादे दिवशी. न जेवे श्री गुरु कोपेशी. स्वल्प आणिले मनोनी क्लेशी. सांडोनी देत भूमीवरी. एरे दिवसी जाऊनी शिष्य आणि अन्य बहुवस. मिष्टाने न आणि मनोनी क्लेश करिता झाला परियेसा. परोपरीचे पक्वान्न का आणीशी म्हणे जाण. कोपे मारू येत आपण शाखा. परोपरी मागतसे जितुके आणि मागोनिया. सर्वस्वे करीतसे वाया कोपे देत शिविया परोपरी परियेसा. एखादे समयी शिष्याशी म्हणे ताता ज्ञानराशी. मज निमित्त कष्टलासी शिष्यराया शिखामणी. सवेशी म्हणत वचने क्रूर माते गांजिले अपार. तू आमचे विष्टामत्र क्षणक्षणा धूत नाही खाता ती मज मक्षिका. कान निवारिशी संदीपका सेवा करिता म्हणे ऐका. भिक्षा नानिशी म्हणतसे या कारणे पाप गुण ऐशेचे असती जाण. ओखट वाक्य निर्गुण पाप म्हणून जाणावे पाप असे. जेथे बहुत दैन्य मत्सर वशे तेथ शुभाशुभ नेने क्वचित पाप रूपे जाणावे. एखादे दैन्य काशी दुःखे प्राप्त होती कैशी. अपस्मार होय जयाशी पापरूप तोची जाणा. समस्त रोग सती देखा कुष्ठ 16 भाग नव्हेनिका. वेद धर्म द्विजायका कष्ट तसे येणे परी. ऐसे गुरुचे गुण दोष मनात न आणि तोची शिष्य सेवा करी एक मानस. तोची ईश्वर मानोनी जैसे जैसे मागे अन्न आणून देतसे परिपूर्ण. जैसा विश्वेश्वर नारायण तैसा गुरु म्हणतसे. काशी क्षेत्र थोर असता न करी कदा तीर्थयात्रा. न जाय देवदर्शना सर्वथा गुरु सेवे वाचुनी. न तीर्थयात्रा नच देवयात्रा. न देहयात्रा नच गेहयात्रा. अहर्निश ब्रह्म हरी हा सुबुद्धो गुरु हा. प्रसेव्य नाही सेव मन्यतः. आपुले देह संरक्षण कधी न करी शिष्य जाण. तय लावणी श्री गुरुचरण कवना सवेन बोलेची. अहोरात्र येणे परी ब्रह्मा शिव म्हणे हरी. गुरुची होय निर्धारी म्हणून सेवा करीतसे. गुरु बोले निष्ठुरेशी आपण मनी संतोषी. जे जे त्यांचे मानसी पाहिजे तैसे वर्ततसे. वर्तता येणे परी देख प्रसन्न होऊनी पिनाक उभा येऊनी सन्मुख वर माग म्हणतसे. अहो गुरु भक्त दीपका महाज्ञानी कुलदीपका. तुष्टलो तुझे भक्तिशी ऐका प्रसन्न झालो. मग आता दीपक म्हणे ईश्वराशी हे मृत्युंजय योमकेशी. न पोसता आम्ही गुरुशी वर न घे सर्वथा. म्हणून गेला गुरुपाशी विनवतसे तयासी. विश्वनाथ आम्हाशी प्रसन्न होऊन आलासे. निरोप झालिया स्वामीचा मागे न उपशम व्याधीचा. वर होता सदाशिवाचा बरवे होईल म्हणतसे.
ऐकून या शिष्याचे वचन बोले. गुरु कोपायमान माझे व्याधी निमित्त जाण. नको प्रार्थ ईश्वराशी भोगल्या वाचोनी पातकाशी. निवृत्ती नव्हे का परियेसी जन्मांतरी बांधे ती. निश्चयेसी धर्मशास्त्री असे जाण. मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी तेने करावी पापधुनी. शेष राहता निर्गुणी विघ्न करीतील मोक्षाशी. ऐशी अपरिशिष्याशी गुरु सांगे परियेसी. निरोप मागोनी श्री गुरुशी केला ईश्वरान सन्मुख. जाऊन सांगे ईश्वराशी न लगे वर आपणासी. नये गुरुचे मानसी केवी घेऊ मन तसे. विस्मय करोनी व्यमकेसी गेला निर्वाण मंडपासी. बोलावून समस्त देवांशी सांगे वृत्तांत विष्णू पुढे. श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्याचा रहिवास. सांगावे मज निर्धारे सांगे ईश्वर विष्णूशी. आश्चर्य देखिले परियेसी दीपक शिष्य निश्चयेसी. गुरुभक्ताशे जाना गोदावरी तीरवासी. वेद धर्म म्हणित जे तापसी त्याची सेवा अहर्निशी करीतो. भावे एक चित्ते नाही त्रिलोकी देखिला कोणी. गुरुभक्ती करणार निर्गुणी त्याते देखोनी. माझे मनी अति प्रीती वर्त तसे. वर देईन म्हणोनी आपण गेलो होतो तया जवळी जाण. गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर परियेसा. अनेक दिव्य सहस्र वर्षी तप करीती महाऋषी. वर मागती अहर्निशी नाना कष्ट करोनिया. तैसा तापसी योगियासी नव्हे मज वर द्यावयासी. बलात्कारे देता तयासी वर न घेतो दीपक तन मन अर्पुनी. श्री गुरुशी सेवा करीतो संतोषी. त्रयमूर्ती म्हणोनी गुरुशी निश्चय भजतसे. समस्त देव माता पिता गुरुची असे तत्वता. निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणोनी. किती म्हणोनी वर्णू त्यासी अविद्या अंधकाराशी. छेदिता दीपक परियेसी कुलदीपक नाम सत्य. धर्मज्ञान सर्व एक गुरुची म्हणे कुलदीपक. चरण सेवा मनपूर्वक करीतो गुरुची भक्तीने. इतुके ऐकुनी सारंग धरू. पहावया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकारू. पाहित ये वेळी सांगितले विश्वनाथे. त्याहुनी दिशे अनेक येत तेथे. संतोषोनी दीपका ते म्हणे विष्णू परियेसा. बोलावून दीपकाशी म्हणतसे ऋषिकेशी तुष्टल तुझे भक्तीशी. वर माग म्हणतसे दीपक म्हणे विष्णूशी. काय भक्ती देखोनी आम्हाशी. वर देतोसी परियेसी कवन कार्या सांग मज. लक्ष कोटी सहस्र वरुषी तप करीती अरण्यवासी. त्याशी करीतोसी उदासी वर न देसी नारायणा. मी तरी तुझ भजत नाही तुझे नाम स्मरत नाही. बलात्कारे येऊनी पाही केवी देशी वर मज. ऐकोनी दीपकाचे वचन संतोषला नारायण. सांगत असे विस्तारो न तया दीपका प्रती देखा. गुरुभक्ती करीती निर्वाणेशी म्हणून आम्ही जहालो संतोषी. जे भक्ती केली त्वा गुरुशी तेची आम्हाशी पावली. जो नर असेल गुरुभक्त जाण तोची माझा जीव प्राण. त्याशी वश्य झालो आपण जे मागेल ते देतो तया. सेवा करी माता पिता ती पावे मज तत्वता. पती सेवा स्त्रिया करिता तेही मज पावतसे. एखाद्या भल्या ब्राह्मणाशी यती योगेश्वर तापसी. करीती नमन भक्तीसी तेची मज पावे जाना. ऐसे ऐकोनी दीपक नमिता झाला अनिक. विनवी तसे देख म्हणे सिद्ध नामधारका. ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असो माझे मानसी. वेदशास्त्र मीमांसा दिकाशी गुरु आम्हाशी देणार. गुरुपासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हाधीन. आमुचा गुरुची देव जाण अन्यथा नाही जाण पा. सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य. गुरु वाचुनी आम्हा परमार्थ काय दूर असे सांगा. समस्त योगी सिद्ध जन गुरु वाचुनी न होती सज्ञान. ज्ञान होता ईश्वरा पण केवी दूर असे सांगा. जो वर द्याल तुम्ही मजत श्री गुरु देतो काय चोज. या कारणे श्री गुरु राज भजत असे परियेसा. संतोषोनी नारायण म्हणे धन्य धन्य माझा प्राण. संतोषोनी नारायण म्हणे धन्य धन्य माझा प्राण. तू शिष्य शिरोरत्न बाळक तुम्ही तुची आमुचा. काहीतरी माग आता वर देईन तत्वता. विश्वनाथ आला होता दुसरे न वर द्यावयासी. मी आलो आमचे निमन्य. संतोषी वर माग जो तुझे मानसी. तुझ वश्य झालो निर्धारेशी. जे पाहिजे ते देईन आता. दीपक म्हणे विष्णूशी जरी वर आम्हा देशी. गुरुभक्ती होय अधिक मानसी. ऐसे मज ज्ञान द्यावे गुरुचे रूप आपण ओळखे. ऐसे ज्ञान देई सुखे या परते न मागे निके. म्हणून चरणी लागला दिधला वर शारंगपणी.
सारंगपाणी संतोषनी बोले वाणी, अरे दीपका शिरोमणी तू माझा प्राण सखा होशी. तू ओळखिले गुरुशी देखिले दृष्टी परब्रह्माशी, आणि खजरी आम्हा पुससी. सांगे ना ऐक एक चित्ते लौकिक सुबुद्धी होय जैसी. धर्माधर्म सुमने तैसी, उत्कृष्टावनी उत्कृष्टेसी. स्तुती करी गा अहर्निशी, जे जे समयी श्री गुरुशी. तू भक्तीने स्तुती करीशी, तेने हो आम्ही संतोषी. तेची आमुची स्तुती जाण, वेद वाचिती सांगेसी. वेदांत भाष्य अहर्निशी, वाचिती जन उत्कृष्टेसी. आम्हा पावे निर्धारी, बोलती वेद सिद्धांत. गुरुची ब्रह्माशे म्हणत, याची कारणे गुरु भजता सत्य. सर्व देवता तुझ वश्य, गुरु म्हणजे अक्षर दोन. अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये बुडता क्षण. केवी होय परियेसा, जयाचे हृदयी गुरु स्मरण. तोची त्रिलोकी पूज्य जाण, अमृतपान सदा सगुण. तोची शिष्य अमर होय. श्लोक. यदा मम शिवशापी ब्रह्मणो ब्राह्मणस्य हि, अनुग्रहो भवेन्युना सेवते सद्गुरुस्तदा. आपण अथवा ईश्वरू, ब्रह्मा तरी देतावरू. तद्वत फलदाता गुरु, गुरु त्रयमूर्ती. याची कारणे ऐसावर दीपकाशी. दिधला विष्णूने परियेसी, ब्रह्मा सांगे कलिशी. एक ते परियेसा, वर लाधोनी दीपक. गेला गुरुचे सन्मुख, पुसतसे गुरु ऐक. तया शिष्या दीपकासी, ऐक शिष्या कुळ दीपका. काय दिधले वैकुंठ नायका, विस्तारोनी सांगे निका. माझे मन स्थिर होय. दीपक म्हणे गुरुशी, वर दिधला ऋषिकेशी. म्या मागितले तयासी, गुरु भक्ती व्हावी म्हणून. या गुरुची सेवा तत्परशी. अंतःकरण दृढे शिवर दिधला संतोषी. दृढ भक्ती माझी तुमचे चरणी. संतोषोनी श्री गुरु प्रसन्न झाला. साक्षात्कारू जीवित्वे होय तू स्थिरू. काशीपुरी वास करी, तुझे वाक्य सर्व सिद्धी. तुझे घरी नवनिधी, विश्वनाथ तुझे स्वाधी. म्हणे गुरु संतोषनी, तुझे स्मरण जे करीती. त्याचे कष्ट निवारण होती. स्त्रिया युक्त नांदती, तुझे स्मरण मात्रेशी. येणे परी शिष्याशी प्रसन्न झाला परियेसी. दिव्य देह झाला तत्क्षणसी. झाला गुरु वेद धर्म, शिष्याचा भाव पहावयास. कुष्टी झाला महाक्लेश, तो तापसी अतिविशेष. त्याची कैचे पाप राहे, लोकानुग्रह करावयासी. गेला होता पुरी काशी, काशी क्षेत्र महिमा ऐशी. पाप जाय सहस्र जन्मीचे, तया काशी नगरात. धर्म अथवा अधर्मरत वास करीती क्वचित. त्याशी पुनर्जन्म नाही जाना. सुत म्हणे ऋषीश्वराशी, येणे प्रकारे कलिशी. सांगे ब्रह्मा परियेसी शिष्य दीपक आख्यान. सिद्ध म्हणे नामकरणी, दृढ मन असावे याची गुणी. तरीच तरेल भवानी गुरु भक्ती, असे येणे विधी. यत्र यत्र दृढा भक्तिर्यर्दा कश्य महात्मनः, तत्र तत्र महादेव प्रकाशमु पग गच्छन्ति. तरी जरी भक्ती असे दृढेसी, त्रिकरण सहमानसी. तोची लाधे ईश्वराशी, ईश्वर होय तयावश्य. गंगाधराचा नंदन स्रोत, याशी करी नमन. न म्हणावे न्यून पूर्ण, माझे बोबडे बोलासी. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्य दीपकाख्यान नाम द्वितीयाध्यायः. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.